Session 02 data types. Okay. What is data type? Which specify types of data means कुठल्या पद्धतीचा डेटा आपल्याला स्टोअर करायचा मेमरी लोकेशन मध्ये तो आपल्याला स्पेसिफाईड करावा लागतो. सेम दॅट इज कॉल्ड द डेटा टाइप्स. नाव जावा मध्ये किंवा इतर कोणत्याही लँग्वेजेस मध्ये ज्या स्ट्रॉंगली टाइप्ड आहेत, फॉर एक्झाम्पल सी, सी प्लस प्लस, या पद्धतीच्या ज्या काही लँग्वेज आहेत जावा, तर त्याच्यामध्ये मेजरली दोन पद्धतीचे डेटा टाइप अवेलेबल असतात. कॅटेगरी ज्या आहेत डेटा टाइपच्या त्या दोन कॅटेगरीज आहेत. पहिला जो आहे तो प्रिमिटिव्ह डेटा टाइप आहे. प्रिमिटिव्ह डेटा टाइप. स्क्रीन विजिबल आहे आणि व्यवस्थित दिसत आहे सगळ्यांना? स्क्रीन दिसत आहे सगळ्यांना? विजिबल आहे? Yes, हो sir. सर दिसते हो. ओके. अँड इट मे बी द प्रिमिटिव्ह हॅज सम टायपो, बट टायपोचा इश्यू नाहीये तो. तो ऑटो नंतर करेक्ट करूया आपण त्याला. ठीक आहे. प्रिमिटिव्ह डेटा टाइप मध्ये इश्यू आहे, टायपो इश्यू होतो नेहमी. इट्स फाईन. सो प्रिमिटिव्ह डेटा टाइप म्हणजे काय नेमकं? सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रिमिटिव्ह डेटा टाइप मीन्स व्हॉट एक्झॅक्टली, की असे डेटा टाइप जे बाय डिफॉल्ट बिल्ट इन डेटा टाइप जे आहेत प्रोग्रामिंग लँग्वेजने, त्या पर्टिक्युलर प्रोग्रामिंग लँग्वेजने दिलेले आहेत आणि ज्यांची साईज जी आहे आपण चेंज करू शकत नाही अँड त्याच्यामध्ये काय स्टोअर करायचं आहे ते फिक्स सांगून ठेवण्यात आलेलं आहे. ओके. व्हॉट आर द मिनिंग ऑफ द प्रिमिटिव्ह डेटा टाइप? विच फर्स्ट पॉइंट आहे विच आर built in from language. पहिला पॉइंट. दूसरा जो आहे इट्स साइज फिक्स्ड अँड थर्ड आहे which values storing values can't change. Storing value type can't change. प्रिमिटिव्ह डेटा टाइपचे जे काय आहे बिल्ट इन आलेले असतात प्रोग्रामिंग लँग्वेजने आणि त्याची जी साईज आहे ती आपल्याला चेंज करता येत नाही, ती फिक्स राहते आणि स्टोरिंग व्हॅल्यू ही त्याची आपल्याला चेंज करता येत नाही, सेमच ठेवावं लागतं. फॉर एक्झाम्पल प्रिमिटिव्ह मध्ये प्रिमिटिव्ह आपण बघूया. मी एक ते पेंट मध्ये अजून एक ड्रॉ करतो. जर आपण असं डायग्रामने समजलं तर हा लेट्स सी डेटा टाइप. सर नोटपॅड ची स्क्रीन Oh, दिसते. sorry. going to share entire screen. एक मिनिट. मी ऑफिशियल चॅट बॉक्स जो आहे ना तो बंद करतो, जो की कदाचित बंद नाहीये. नाव आता तुम्हाला पेंटची स्क्रीन दिसते? येस सर. ओके, ग्रेट. सो डेटा टाइप हा जर का पेंट मध्ये मी फर्स्ट जर डेटा टाइप आपण दोन याच्या कॅटेगरी आपण बघणार आहोत. फर्स्ट जी काही कॅटेगरी आहे ती आहे बिल्ट इन आणि दुसरी जी काही कॅटेगरी असेल ती असेल युजर डिफाईन्ड किंवा नॉन प्रिमिटिव्ह असं म्हटलं तरी चालेल. तुम्ही इथे तुम्ही प्रिमिटिव्ह अँड नॉन प्रिमिटिव्ह ठीक आहे. प्रिमिटिव्ह और नॉन प्रिमिटिव्ह. प्रिमिटिव्ह म्हणजे काय, की ज्याची साईज फिक्स्ड आहे, ज्याच्यामध्ये काय स्टोअर करायचं आहे ते ऑलरेडी डिसाईड झालेलं आहे, आपण चेंज नाही करू शकत अशा यांना. आणि जे बिल्ट इन आलेले असतात, आपल्याला नवीन त्याची पद्धत आपल्याला क्रिएट करता येत नाही, अशा पद्धतीच्या यांना प्रिमिटिव्ह असं म्हणतात. नॉन प्रिमिटिव्ह किंवा याला हे जे काही दुसरा पद्धत आहे ते युजर डिफाईन्ड, म्हणजे डेव्हलपर डिसाईड करणार त्याची साईज किती असेल,
त्याच्यामध्ये काय स्टोअर केलं पाहिजे हे सुद्धा डेव्हलपर डिसाईड करू शकतात. फॉर एक्झाम्पल ॲरे. ॲरे तुम्ही स्ट्रिंगचा बनवू शकता, इंटिजरचा बनवू शकता. त्याच्यामध्ये नंबर ऑफ साईज किती असली पाहिजेत, किती डेटा स्टोअर केला पाहिजेत हे तुम्ही डिसाईड करू शकता. हा एक एक्झाम्पल झाला नॉन प्रिमिटिव्हचा. प्रिमिटिव्ह डेटा टाइप मध्ये मोस्टली जे आपण यूज करतो, पहिला जो पार्ट येतो तो नंबर्स मध्ये. नंबर्स आणि दुसरा जो येतात ते नॉन नंबर्स किंवा नॉन न्यूमरिक. दुसरा जो पार्ट असतो तो नॉन न्यूमरिक. नंबर्स मध्ये कुठले कुठले येतात जर तुम्ही बघितलं तर बाईट, शॉर्ट, इंट, लॉंग, फ्लोट, डबल. नंबर्स मध्ये तुम्ही यूज करू शकता, नंबर्स मध्ये बाईट, शॉर्ट, इंट, लॉंग, फ्लोट, डबल हे जे आहेत हे तुमचे नंबर्स मध्ये अवेलेबल असतात. आणि नॉन न्यूमरिक जर तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये पहिला येतो कॅरेक्टर. फॉर एक्झाम्पल सिंगल कॅर स्टोअर करण्यासाठी कॅर, लेट्स सी बुलियन, अँड समहाव मोस्ट ऑफ द करून सिंगल कॅरेक्टर जर करायचं असेल तर कॅर आणि बुलियन. नॉन प्रिमिटिव्ह मध्ये तुम्हाला अवेलेबल असतात ॲरे, स्ट्रिंग, क्लास, इंटरफेस, etc. हा आहे तुमचा एक हायरार्की तुम्हाला यूज करण्यासाठी, तुम्हाला प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये प्रोग्राम करताना. आणि याची जी साईज असते, बाईटची जी साईज आहे ती फिक्स साईज आहे, त्याच्यापेक्षा जास्त डेटा स्टोअर करता येत नाही. आता याची जी साईज आहे 1 बाईट, शॉर्ट, इंट, लॉंग, फ्लोट, डबल. डबल हे 8 बाईटचे असतात. म्हणजे याच्यामध्ये मॅक्सिमम किती व्हॅल्यू तुम्ही स्टोअर करू शकता तेही मी तुम्हाला काढायचं दाखवतोय. लेट्स सी, हा 1 बाईट आहे. मी प्रॅक्टिकली दाखवेल. हा वन बाईट आहे. मी इथे करतो कॅल्सी. याची रेंज किती असणार म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही मॅक्सिमम नंबर किती स्टोअर करू शकता ते पण आपण इथे कसं काढायचं ते बघणार आहोत. ते स्टँडर्ड, सायंटिफिक. आणि हा जो आहे, जे काही डेटा टाइप आहेत हे बायनरी फॉलो करतात 0-1. सो त्याच्यामुळे तुम्हाला जो आहे बायनरीचाच काढावा लागतो इथे. जर सपोज 1 बाईट असेल तर तुम्हाला 2 ची जी काय आहे, आता जर हा 1 बाईट असेल तर तुम्हाला काढावं लागेल. तर मॅक्सिमम तुम्ही किती काढू शकता तेही तुम्हाला इथे बघावं लागणार आहे. सो हा आहे 1 बाईटचा. तर 1 बाईट मध्ये किती डेटा स्टोअर करू शकतो, शॉर्ट मध्ये किती डेटा स्टोअर करू शकतो, इंटिजर मध्ये किती डेटा मॅक्स आणि मिन डेटा स्टोअर करू शकतो, लॉंग मध्ये किती करू शकतो, तो एक प्रोग्राम पण मी तुम्हाला इथे दाखवणार आहे. एक्झॅक्टली कॅल्क्युलेटरने पण कॅल्क्युलेट करायचं दाखवणार आहे. प्लस इंटेलिजे मध्ये आपण एक छोटा जो आहे तो प्रोग्राम करणार आहोत. इथे तुम्हाला फक्त घ्यायचं आहे सिस्टीम. जर का तुम्ही एक छोटा प्रोग्राम जर केला, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटलन, आणि इथे जर तुम्हाला मिन साईज बघायची आहे बाईटची, तुम्ही इथे लिहा बाईट जस्ट डिस्प्ले साठी, प्लस आणि बाईट बाईट डॉट मीन, कॅपिटल मध्ये पूर्ण मीन व्हॅल्यू असा. तर तुम्ही हा प्रोग्राम रन केल्याच्या नंतर तुम्हाला त्याचे मीन व्हॅल्यू आणि मॅक्स व्हॅल्यू दोन्हीही तुम्हाला डिस्प्ले करता येईल. हा झाला. इथे तुम्हाला मीनच्या ऐवजी फक्त मॅक्स करावं लागेल. मॅक्स व्हॅल्यू. तर तुम्हाला मॅक्सिमम रेंज किती देता येईल, त्याच्यापेक्षा जर जास्त दिलं तर तुमचा तिथेच तुम्हाला कंपाईल टाइम जो एरर आहे तो यायला येईल. हा झाला तुमचा पहिला
प्रिमिटिव्ह डेटा टाईप ज्याची तुम्ही रेंज स्वतः प्रोग्राम मध्ये काढणार आहात, प्रॅक्टिकली बघणार आहात. लेट्स सी. माझा इंटेलिजन्स स्क्रीन ओपन करतोय. क्लोज. built in data type रेंज. स्क्रीन दिसत आहे ना सर्वांना? हो सर. ओके, ग्रेट. सो ज्यांनी सिस्टीमने लॉग इन केलेलं आहे, कुणी कुणी सिस्टीमने लॉग इन केलेलं आहे, कुणाकडे सिस्टीम आहेत, वन बाय वन मला सांगा. अमय सिस्टीम आहे? येस सर. ओके. मनीष, मनोज? आहे सर, सिस्टीम आहे. ओके. तर सिस्टीमने ज्यांनी लॉग इन केला असेल ते सिस्टीम ओपन करा. मी तुम्हाला एक सिंपलसा जो प्रोग्राम आहे बघा, मी माझ्याकडे प्रोग्राम टाईप करायला मला 2 मिनिट पण नाही लागणार जस्ट. पण तुमच्याकडे ती सिस्टीम अवेलेबल आहे की नाही अवेलेबल आहे आणि तुम्हाला प्रॅक्टिकली करायचं आहे. आणि तुम्ही नुसतं एवढंच नाही करणार आहात, तर रिअल टाइम जो प्रोजेक्ट तुम्हाला बनवायचा आहे, मी तुमचा ऍडव्हान्स जावा युझिंग द वेब ऍप्लिकेशन जी आहे तो प्रोजेक्ट कव्हर करणार आहे युझिंग सर्वलेट, JSP, JDBC आणि MySQL डेटाबेस. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला रिअल टाइम प्रोजेक्टचं जे आर्किटेक्चर असतं, ऑल द प्रोग्रामिंग लँग्वेज ऑल, मग तुमचं पायथॉन असो, Node.js, जावास्क्रिप्ट असो, वा जावावर आपण करतोय, तर ते सगळीकडे सेमच असतं आर्किटेक्चर. तर मी तुम्हाला जावा थ्रू, ऍडव्हान्स जावा थ्रू ते दाखवणार आहे. वेब ऍप्लिकेशन कशी बिल्ड होते रिअल टाइमला, व्हॅलिडेशन कसे लावले जातात, किती लेअर आहेत, ते सगळं. बट त्याच्या अगोदर तुम्हाला सर्व सिस्टीम ज्या आहेत त्या रेडी पाहिजेत. आणि तुम्ही जेवढी कोडिंग कराल तेवढं तुम्हाला ऑन कॅम्पस, ऑफ कॅम्पस साठीही सोपं जाईल. आणि सिलेक्शन झालं असेल तर तुम्ही जेव्हा जॉबला जाल तर तेव्हा तिथेही तुम्हाला सेम मिळेल, सेम. वेगळं काही असं तुम्हाला करायची गरज पडणार नाही. तर सिस्टीम रेडी ठेवा. मी माझी स्क्रीन स्टॉप करतोय. ज्याची स्क्रीन म्हणजे सिस्टीम रेडी असेल त्यांनी स्क्रीन शेअर करा. एक सिंगल लाईनचा कोड आहे बस. आम्हाला सिस्टीम रेडी असेल चांगली तर आपण रेडी पण करून घेऊया जर नसेल तरी. आणि आपण एक प्रोग्राम करूया सिंपल, जो डेटा टाईप जे आहे त्याची मीन आणि मॅक्स रेंज व्हॅल्यू स्टोअर काय कॅपॅसिटी आहे ती दाखवेल. मी अलाव नाही केलं का अजून याला? एक मिनिट. हा, मी अलाव केलेलं आहे. अजून कुणाकडे सिस्टीम आहे? अमय किंवा शलाका, तुमच्याकडे आहे सिस्टीम? नाही सर. ओके. अमय सिस्टीम रेडी आहे, लॉग इन नाही केलं का सिस्टीमने? हा सर, ओपन केला. थोडं लॅग ओके करत होतं. मी ओके स्क्रीन ओके, शेअर ठीक करतो. आहे, नो वरीज, आरामात होते. आणि सगळ्यांना तुम्हाला प्रोग्रामिंग करावी लागणार आहे.
सर दिसतंय का स्क्रीन? हा दिसत आहे स्क्रीन. ठीक आहे. प्रोजेक्ट जो आहे ना तुझा त्याला एक्सपांड कर. हा जो लेफ्ट साइडला एरो आहे ना तो नाही, खाली 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 बिल्ट इन लिहिलं ना त्याला एक्सपांड कर. हा तो वाला एसआरसी आहे ना, सोर्स एसआरसी. हा त्याच्यावर राईट क्लिक करायचं आणि ना एक नवीन न्यू बघ, पहिल्यांदाच नवीन दिसतोय आणि पॅकेज तयार करायचं अगोदर. खाली 5व्या नंबरला पॅकेज असेल, 4th ला होते. हा क्लिक करायचं तिथे आणि सुरुवातीला गाईज पॅकेजचं जे नाव असतं ना, प्रोफेशनल रिअल टाइम मध्ये तुमची जी काही वेबसाईटचं नाव असतं, लेट्स सी स्टार्ट होतं डोमेन नेम कॉम घ्या तिथे, कॉम COM कॉम कॉम डॉट डॉट आणि जे काही प्रोजेक्टचं नाव असतं ना ते इथे द्यायचं असतं. बेसिक द्या. आता सध्या आपल्याला प्रोजेक्टचं नाव नाहीये म्हणून आपण बेसिक देऊया इथे, बेसिक. दॅट्स इट आणि इंटर. बस हा झाला पॅकेज. त्याच्यानंतर राईट क्लिक करायचं अजून एकदा, न्यू, देन जावा क्लास. आता इथे डेटा टाइप एक्झाम्पल जरी केलं तरी चालेल. डी कॅपिटल क्लासचा नाही, डी कॅपिटल क्लासचा. क्लासचं कॅपिटल येतं, डेटा टाइप एक्झाम्पल. येस, दॅट्स इट आणि इंटर. आणि आतमध्ये जाऊन क्लासच्या हा इंटर. मेन लिहायचं फक्त, MAIN मेन, कंट्रोल स्पेस आणि हिट इंटर. इंटर हिट करायचं, ऑटोमॅटिकली येणार. तो कर्सर ही प्लेस वर आहे व्यवस्थित एकदम. आता इथे काही करायचं नाही, प्रिंट एलन करायचं आहे आपल्याला. साऊट लिहायचं, SOUT साऊट, हिट इंटर. हा डबल कोट मध्ये लिहायचं की आपली मीन साईज काय आहे, जस्ट फॉर द डिस्प्ले पर्पज. बाईट, BYT बाईट स्पेस मीन, मीन व्हॅल्यू या मीन रेंज. हा दॅट्स इट, स्पेस. येस, ओके. आता ऍक्च्युअली डबल कोट मध्ये जे आहे ते ऍज इट इज प्रिंट होणार. तुम्ही त्याच्यामध्ये काहीही लिहू शकता जसं तुम्हाला डिस्प्ले पाहिजे तसं. पण इथे डबल कोटच्या बाहेर प्लस करायचा, जो कॉन्कॅनेट ऑपरेटर आहे, प्लस. हा आणि इथे बी कॅपिटल बाईट, बी कॅपिटल बाईट, YTE बाईट डॉट डॉट. आता कंट्रोल स्पेस केलं ना की तुम्हाला कॅपिटल मध्येच लिहायचं, कॅप्स लॉक ऑन करून. मीन व्हॅल्यू हे काय आहे ते पण सांगतो. हे जे आहेत हे कॉन्स्टंट आहेत आणि कॉन्स्टंट काय असतात. हा इंटर करा, दॅट्स इट. आलं तो ऑप्शन आला ना, इंटर करा. हा दॅट्स इट. आता हा झाला मीन व्हॅल्यू. सेम करायचा आहे मॅक्स व्हॅल्यू साठी. खाली खालच्या याच्यावर साऊट लिहायचं, इंटर देऊन. इंटर साऊट. बाईट डॉट मॅक्स व्हॅल्यू. ओके, सेव्ह. आणि इथे जो प्लेचं बटन आहे ना लाईन नंबर 4 वर, ते करून टाका एकदा. रन करायचं कॉन्फिगरेशन. रन डेटा टाइप एक्झाम्पल. ठीक आहे. रन होत आहे. खाली ते दिसत आहे ना बार आणि चेक होत आहे, तर तिथे समजून जायचं की तो एक्झिक्यूट होत आहे. हा इथे आला आउटपुट मीन रेंज. म्हणजे जर का तुम्ही बाईट जर डेटा टाइप घेतला, बाईट जर डेटा टाइप जर घेतला तुम्ही, तर मिनिमम व्हॅल्यू -128 टाकू शकता. त्याच्यापेक्षा कमी टाकता येत नाही. अँड मॅक्स रेंज 127 पर्यंत आहे. जर का आपण त्याचा रूल व्हायोलेट केला, आपण जबरदस्ती जास्त टाकण्याचा प्रयत्न केला, तर काय होईल तर ते आपण बघूया. जस्ट इंटर करायचं, लाईन नंबर 7 वर आपण बघूया. बाईट डेटा टाइप घेऊया, इंटर. बाईट स्मॉल मध्येच, बाईट स्पेस आणि एक व्हेरिएबलचं नाव जे काही तुम्हाला द्यायचं आहे ते, नंबर वगैरे व्हॉट एव्हर. नम द्या, नम इक्वल टू 125 सेमिकॉलन.
हा, आणि प्रिंट करा नमला खाली, त्याच्या जस्ट खाली. हा, दॅट्स इट. आता हा प्रोग्राम हॅपीली रन होईल, काही एरर नाही येणार. रन करा बघा. ओके, बट आता आपण जर का 128 जर टाकलं, 127 मॅक्स जी रेंज आहे ती 127 आहे, 128 करा आणि चेक करा तो काय म्हणतो. सेव्ह करा. काय म्हणतो? आला एरर? नाही, रन नाही होणार तो. तिथे एरर आला रेड मध्ये बघा, कंपाईल टाइमच एरर आला, अंडरलाईन झाली ना रेड मध्ये. तो चेक करा, त्याच्यावर फक्त हा बलूनवर काय म्हणतो, कास्ट टू बाईट. तो म्हणतो की होऊ शकत नाही आता तो. तुम्हाला एकतर वरचा जो अपग्रेडेड डेटा टाईप आहे ना तो घ्यावा लागेल. इवन तो रन करून पहा, तुम्हाला एरर येईल. हा एरर आला. हे इथे एरर आला रेड मध्ये खाली लाल मध्ये. जावा इनकम्पॅटेबल टाइप्स पॉसिबल लॉसी कन्व्हर्जन फ्रॉम इन टू बाईट. तो असं म्हणत आहे की तुम्ही व्हॅल्यूची जी रेंज आहे ना ती इंट साठी वापरताय, पण तुम्ही स्टोअर करण्याचा प्रयत्न करत आहात इंट व्हॅल्यू बाईट मध्ये. सो तुम्हाला आता ऍज अ असाइनमेंट तुम्हा सर्वांना जेवढे काही बाकीचे डेटा टाईप आहेत, जसं की इंट, फ्लोट, लॉंग, डबल, या सर्वांची मीन अँड मॅक्स रेंज तुम्हाला प्रोग्राम मध्ये काढायची आहे. आणि खरोखर तेवढी साईज होते की नाही, जसं मी एक बाईटचं तुम्हाला एक्झाम्पल दाखवलं, बाकी तुम्हाला ते करायचं आहे. ओके, स्टॉप करू शकता आम्ही, तुम्ही आता याला स्क्रीन स्टॉप होऊ शकते. ओके, अभिषेक, मनोज, निशांत, प्रिमिटिव्ह डेटा टाइप मध्ये काही कन्फ्युजन आहे? नो सर. काही समजण्यामध्ये असं काही कन्फ्युजन वाटत आहे की डेटा टाइप, व्हॉट आर द प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स अँड what we can store, what are the limitations, and then how we can overcome that limitations using non-primitive data types. So non-primitive data type अजून आपण चालू केलेलं नाहीये, बट आपण लवकरच ते कव्हरही करणार आहोत, वन बाय वन यूज करणार आहोत. फॉर एक्झाम्पल स्ट्रिंग, देन क्लास, इंटरफेस, ॲरे एक्सेट्रा. पण त्याच्या अगोदर तुम्हाला एक टॉपिक जो आहे तो कव्हर करावा लागणार आहे, ज्याचं नाव आहे ऑपरेटर. ऑपरेटर हा कव्हर करणे गरजेचं असतं, कारण हा बेसिक हायरार्की आहे. ऑपरेटर जर व्यवस्थित नाही केलं तर तुम्हाला पुढे जे लॉजिकल स्टेटमेंट आहेत, कंडिशनल स्टेटमेंट आहे, त्याच्यामध्ये डिफिकल्टीज येते. आणि प्रोग्राम्स जे काही तुमचे सुडो कोड असतात त्याच्यामध्ये बऱ्यापैकी ऑपरेटरवर क्वेश्चन्स येतात कॅम्पस टेस्ट मध्ये. लेट्स सी, मी आता स्क्रीन शेअर करत आहे. नॉन प्रिमिटिव्ह which size and value to be stored can decide by developer. Example, first array we are using most. आपण ॲरे खूप मोठ्या डीप प्रमाणावर करणार आहोत, कारण की तुम्हाला मॅट्रिक्स ऍडिशन, सबट्रॅक्शन, डिव्हिजन, ट्रान्सपोज मॅट्रिक्स, जेवढे काही मॅट्रिक्सचे जे क्वेश्चन्स येतात ना ऑफ कॅम्पस आणि ऑन कॅम्पस साठी, ते सर्व आपण इथे करणार आहोत. म्हणून ॲरे तुमचं खूप चांगलं होणार आहे इथे.
देन स्ट्रिंग क्लास हा तुमचा खूप चांगल्या प्रमाणात होणार आहे. इंटरफेस ही खूप चांगल्या प्रमाणात होणार कारण की तुम्हाला ऍप्लिकेशन डेव्हलपमेंटसाठी हे लागणार आहे. तर हे वन बाय वन आपण नंतर पाहणार आहोत. नाव ऑपरेटर ही एक बेसिक गोष्ट आहे पण खूप महत्वाची आहे. सो ऑपरेटर म्हणजे काय? ऑपरेटर मीन्स व्हॉट? सिंपल आहे. एक चिन्ह, एक साइन, एक सिग्नेचर, एक सिम्बॉल जो दोन ऑपरँड वर काहीतरी ऑपरेशन परफॉर्म करतो, काहीतरी स्पेसिफिक प्रोसेस करू शकतो. एक सिम्बॉल. सो व्हॉट इज ऑपरेटर? आपण एकदा याला डिस्कस करूया. अ symbol which perform operation on operand. कोण मला सांगू शकेल ऑपरँड काय असतं? तुम्ही हे असेंब्ली लँग्वेज मध्ये केलेलं आहे. व्हॉट इज ऑपरँड? हे तुम्ही केलेलं आहे. तुम्ही मायक्रो प्रोसेसर 808586 अशा बऱ्यापैकी असेंब्ली लँग्वेज तुम्ही केलेल्या आहेत. तर ऑपरँड काय आहे? मायक्रो प्रोसेसरच्या प्रोग्रामिंग मध्ये तुम्हाला करावं लागतं. अॅक्युमुलेटर वगैरे ऍडिशन करायचं असेल तर कोण सांगू शकेल? ट्राय करा. ऑपरँड काय असतं? खूप सोपी गोष्ट आहे. शलाका सांगू शकता काय आहे ऑपरँड? काय असू शकतं? आणि गेसिंग केलं तरी चालेल. एक तुम्हाला 30 सेकंडचा टाइम स्पॅन देतो. कुणीही सांगा. रागिनी, रोहिणी. मी सांगतो आता. ऑपरँड नथिंग बट, हा शब्द खूप अवघड आहे. याचा अर्थ असा आहे व्हॅल्यू, पण त्यांना प्रोग्रामरनी ऑपरँड म्हटलेला आहे. एखाद सोप्या भाषेत सांगतो. एक असा सिम्बॉल जो दोन संख्येवर किंवा दोन व्हॅल्यूवर स्पेसिफिक ऑपरेशन करतो, त्या सिम्बॉलला तुम्ही ऑपरेटर म्हणता. व्हॅल्यू म्हणजे काय? लुक इट हिअर. 7, दिस अँड 8. याच्यामधला ऑपरेटर सांगा मला कोणता आहे आता? प्लस. येस, प्लस हा ऑपरेटर आहे. ऑपरँड कोणता कोणता आहे? तर ऑपरँड आहे 7 आणि 8. सो टेक्निकली सायंटिस्ट लोकांनी काय दिलं? याला आपण सिम्बॉल म्हणायचं नाही, सिग्नेचर म्हणायचं नाही. मग याला काय म्हणायचं? ऑपरेटर म्हणायचं. मग ऑपरेटर ज्या व्हॅल्यूवर तो परफॉर्म होतं प्रोसेस, त्याला काय म्हणायचं? ऑपरँड म्हणायचं असं. आणि आपण इथेच कन्फ्युज होऊन जातो. नवीन शब्द जो आलेला असतो त्या शब्दामुळे थोडस कन्फ्युजन होतं. बाकी जे आपण डेली वापरतो तेच असतं, फक्त शब्द हा वेगळा होतो. सो कुणाला डाऊट आहे ऑपरेटर म्हणजे काय? No, sir. ओके, ग्रेट. सो simple thing, a symbol which perform operation on operand, that is called operator. That is called ऑपरेटर. अँड गाईज, ही जी गोष्ट आहे ही फक्त जावासाठीच नाहीये, तर ही सगळ्या ऑल लँग्वेजेस साठी कॉमन आहे. दिस इज अ कॉमन फॉर द ऑल द लँग्वेजेस, not only for the Java. Okay, now there are three category of operator. The first one is unary, second one is binary, and three one is ternary. हाँ, now अभी ये जो है पहला म्हणजे सगळ्यात अगोदर कि ये जो शब्द है इनका मतलब सबसे पहिले आप समझ लो कि क्या है इसका मीनिंग. कोण सांगेल? तुम्हाला 30 सेकंदाचा अजून टाइम दिला जाईल. या तीनही शब्दाचे अर्थ सांगा.
Your time is up. Unary means one or single. ये तो हम लोग सिंगल या वन ही बोल सकते थे, बट उन्होंने नाम दिया यूनरी. ओके, बायनरीचं कोण सांगू शकतं? डबल सर. येस, टू और डबल. टर्नरीचं कोण सांगेल? सांगा क्विक. तीस सेकंडचा टाइम देतो टर्नरी सांगायसाठी. अभिषेक, अमय, ट्राय करा. ट्रिपल सर. Absolutely correct. ओके, बट इसका रिलेशन अभी हम लोग क्यों पढ़ रहे हैं? तो ये तीनों जो है ना ऑपरेटर के टाइप है. यहाँ पे हम लिख सकते हो यूनरी ऑपरेटर. इसका मतलब भी मैं आप लोगों को अब भी समझा देता हूँ. मैं एक का डेफिनेशन लिख के दे देता हूँ, दो का डेफिनेशन आप लोगों को हेल्प करने पड़ेगी गाइस. आप जितना एक्टिव रहोगे उतना अच्छे से मैं सिखा सकूंगा. देखो, पहली की डेफिनेशन क्या है? विच ऑपरेटर. ऑपरेटर का मतलब है सिंबल, जो अभी आप लोगों ने सीखा है. विच ऑपरेटर परफॉर्म ऑपरेशन ऑन single value, that is we called as operand. Technically that is called unary operator. एक ऐसा ऑपरेटर जो सिर्फ सिंगल वैल्यू पे ही काम करता है, ओनली सिंगल वैल्यू पे, उसे हम लोग क्या कहते हैं? यूनरी ऑपरेटर. अभी बाइनरी ऑपरेटर का क्या होगा डेफिनेशन? अभिषेक. डबल वैल्यू. which operator perform operation on double value. Which operator perform Operation on double value. operation on, Double value. we can say two value, two or double, huh? Both are same as you wish, operand. That is called binary operator. That's great. Now अमय, याचं काय असेल सांगा. Sir, the operator which performs operation on three values. Three or more operand, that is called मैंने डेफिनेशन लिख दी लेकिन एग्जांपल नहीं दिया. डोंट वरी, आप लोगों ने किया है, आपको पता भी है, बट थोड़ा सा डेफिनेशन में कंफ्यूजन था. ये जो ऑपरेटर है, इसका क्या काम है, ये आप लोगों ने किए होंगे. सो दिस इज योर यूनरी ऑपरेटर. Why these are the unary operator? Because it work on single value only. Look at, suppose I have a variable x and I have a value, suppose 10, and if I am putting here x plus plus, so what is the meaning of x plus plus? Simply if I are going to the long, याची जी अर्थ असा आहे x plus 1 असा. तर याची व्हॅल्यू किती असेल? x ची व्हॅल्यू मी इनिशियलाइज किती केली, सेट किती केली, 10. त्याच्यामध्ये जर मी एक ऍड केला, याचा अर्थ असतो की या x मध्ये ऍड होणार 1. तर या x ची व्हॅल्यू किती असायला पाहिजे आता?
11. येस दॅट्स करेक्ट. अँड हा जो आहे मायनस मायनस, इथे याची व्हॅल्यू 10 आहे, इथे याची व्हॅल्यू 11 झाली, तर एक्स ची व्हॅल्यू आता इथे काय होईल? आणि याच्यावर ना 2 क्वेश्चन आले होते कॅपजेमिनीच्या याच्यामध्ये, सुडो कोड मध्ये. इवन दो डेलॉइट मध्ये पण 2 क्वेश्चन आले होते, पण ते कसे आले होते ते मी तुम्हाला दाखवतो. रिअल टाइम मध्ये दाखवून देईल तुम्हाला कसे आले होते याच्या बेसिसवर फक्त. सो इथे याचा आन्सर किती असेल हे तुम्हाला ओळखायचं आहे. 9. ॲब्सोल्युटली तुमचं जे आन्सर आहे, इथे एक्स याने 10 केलं, याने 11 केलं, तर इथे किती होईल लाईन 10. नंबरला? येस 10 होईल. सो युनरी ऑपरेटर मध्ये, युनरी ऑपरेटर हॅज 2 फ्लेवर अगेन, प्री अँड पोस्ट. हे 2 प्रकारचे ऑपरेशन इथे होतात. व्हॉट इज द मीनिंग ऑफ प्री? When we are using operator before the variable pre, and when we use that same operator after the variable, then it is called post. This is pre operation and this is a post operation. मतलब कि अगर आप वो ऑपरेटर वेरिएबल के पहले इस्तेमाल करते हो तो वो होता है प्री, और अगर बाद में इस्तेमाल करते हो तो वो क्या होता है? पोस्ट. ओके, नाउ पजल विल स्टार्ट हियर. अभी आपकी पजल जो है यहाँ से स्टार्ट होने वाली है. मैं एक बार आपको एग्जांपल देने वाला हूँ. मैं पहले आपको समझाऊंगा एंड देन वी विल गो स्टेप बाय स्टेप विद द इंटरव्यू क्वेश्चंस. इस पे जो क्वेश्चंस आते हैं 1 मार्क्स का सूडो कोड रहता है और आपको आउटपुट जो है वो फाइंड करना होता है. हम प्री अँड पोस्ट, प्री अँड पोस्ट, व्हॉट इज डिफरंट बोथ? डिफरंट आहे म्हणून याच्यामध्ये फरक आहे. आणि गाईज इथेच तुम्हाला ब्लॉक केलं जातं, इथेच तुम्हाला कन्फ्यूज केलं जातं जाणून बुजून वेगवेगळे एक्झाम्पल देऊन, आणि ते तुम्हाला ओळखायचं असतं एक्झॅक्टली. नाव मी इथे तुम्हाला इंटेलिजन्स स्क्रीनवर घेऊन जातोय. इंटेलिजन्स स्क्रीनवर घेऊन जातोय आणि आता आपण ऑपरेशन करणार आहोत प्री अँड पोस्टचं. युनरी ऑपरेटर एक्झाम्पल, आणि सगळ्यांना मी एक एक प्रश्न विचारणार आहे. सगळ्यांचं बी रेडी फॉर द क्वेश्चन्स. लेट्स सी. int num equal to 1 and num plus plus and then sout. मी ज्याला विचारेन त्याने सांगा आन्सर याचा. विल स्टार्ट विथ द सिंपल वन, देन टफ कडे जाऊया आपण. स्क्रीन दिसत आहे सगळ्यांना? माझी आयजी ची जी स्क्रीन आहे Yes, sir. इंटेलिजन्स. Yes. ओके Yes, ग्रेट. sir. ओके ग्रेट. आणि हे रिअल टाइम मध्ये आहेत. 2 मार्क्स जे आहेत ना याच्यावर येतात, त्याच्यामुळे मला थोडंसं तुमच्याकडून पॉलिश आणि व्यवस्थित करून घेणं आहे की कितीही कॉम्प्लिकेटेड जर याच्यावर क्वेश्चन आला तर यू शुड सॉल्व दॅट. कुठेही कन्फ्यूज व्हायचं नाही, चुकीचा मार्क्स घालवायचा नाही. ओके, सुरुवात करूया स्टार्टिंग फ्रॉम द बॉटम. विपुल, आउटपुट काय येईल इथे तुला काय वाटतं? Just a second, sir. म्हणजे हा ठीक आहे. +2. येस Sorry, sir, 2.
हो 2च येणार. ओके, आन्सर बरोबर आहे. ओके, ग्रेट. रागिनी, आता किती आन्सर यायला पाहिजे? जर का बोलायला थोडस म्हणजे नेटवर्क इश्यू और समथिंग असेल ना, तर तुम्ही चॅट मध्ये पण टाकू शकता. नो वरीज. सर 4. कशावरून वाटतं 4 येईल आन्सर? हाऊ डू यू थिंक? बघा इथे लाईन बाय लाईन, जस्ट इट इज टू सिम्पल. लाईन बाय लाईन बघा, इथे 1 आहे. या लाईन नंबर 8 ला 1 प्लस 1, अगोदरची जी व्हॅल्यू होती ती 1 होती, त्याच्यामध्ये 1 ऍड केला तर 2 झाले. आणि इथे पण 1च ऍड होणार. का? कारण की हा जो असतो ना सेकंड प्लस इज नथिंग बट ओनली 1 असतो. सो 2 कसा होईल किंवा काय होईल तर चेक करूया आपण. आपण इथे पॉलिश करणार आहोत. लेट्स सी किती आन्सर आहे, चेक करा. नाव लेट्स सी. नम मायनस मायनस, मी मायनस मायनस केलंय हे लक्षात ठेवा. रोहिणी, किती आन्सर यायला पाहिजे तिथे? किती? येस, बघूया आता 2 येतोय की किती येतोय, चेक करूया. येस, इट इज अ करेक्ट. बरोबर 2 येतं. परफेक्टली फाईन. ओके, सो हा होता तुमचा पोस्ट ऑपरेटर. पोस्ट मीन्स व्हॉट एक्झॅक्टली? युनरी मध्ये पोस्ट जो आहे तो काय आहे की हा जो ऑपरेटर आहे ना, तुम्ही आफ्टर यूज करता, व्हेरिएबलच्या नंतर यूज करता, म्हणून हा पोस्ट मीन्स आफ्टर. ओके, दॅट्स फाईन देन. ओके, पण लक्षात ठेवा की जर का हा प्री वापरला, पण प्री जो आहे तो कधी इम्पॅक्ट करतो, मोस्ट ऑफ द करून प्री हा कधी इम्पॅक्ट करतो ते तुम्हाला बघायचं आहे. जेव्हा तुमचा एखादा व्हेरिएबल असेल, अजून एक व्हेरिएबल असेल, लेट्स से INT के हा व्हेरिएबल आहे आणि मी याला 0 व्हॅल्यू असाइन करतोय. आणि के जो आहे, मला काय करायचंय की हा असाइनमेंट ऑपरेटर इक्वल टू जो आहे असाइनमेंट ऑपरेटर मीन्स व्हॉट एक्झॅक्टली की नमची जी व्हॅल्यू आहे ती के मध्ये स्टोअर होणार आहे. नमची जी व्हॅल्यू आहे ती के मध्ये स्टोअर होणार आहे. ओके ओके, आणि रूल्स असा आहे तुमचा, रूल्स असा असतो की हा जो असाइनमेंट ऑपरेटर आहे याला जे प्रिफरन्स असतो ना तो जास्त असतो. कशापेक्षा जास्त असतो? तर पोस्ट ऑपरेटर पेक्षा जास्त असतो. तर सध्या नमची व्हॅल्यू जी आहे ती डिफॉल्ट आपण सेट केलेली आहे 1. डिफॉल्ट आपण काय केलेली सेट केलेली आहे 1. आणि अगोदर काय होणार, नमची व्हॅल्यू जी आहे ती के मध्ये स्टोअर होणार. तर मी इथे के ची व्हॅल्यू दाखवतो तुम्हाला. सो नम मध्ये सुरुवातीला व्हॅल्यू 1 आहे आणि हे जे ऑपरेशन आहे अगोदर काय होणार, नमची व्हॅल्यू के मध्ये असाइन होणार. तर सुरुवातीची डिफॉल्ट व्हॅल्यू नमची 1 आहे, तर हा 1च प्रिंट करेल. चेक करा. ओके, का? कारण की हा जो ऑपरेटर यूज केलाय आपण पोस्ट मध्ये यूज केलेला आहे. पण जर का आपण हा प्री यूज केला तर काय होतो लक्षात ठेवा. काय होतो ते लक्षात ठेवा. प्लस प्लस नम. अगोदर कोणतं ऑपरेशन होणार? अगोदर हे वाला ऑपरेशन होणार. एक व्हॅल्यू जी आहे ती नम मध्ये ऍड होणार. बघा, फर्स्ट व्हॅल्यू काय होणार, नम मध्ये ऍड होणार. डिफॉल्टचा 1 आणि इथे ऍड झालेला नम मध्ये व्हॅल्यू याची 2 आणि नंतर 2 जी ही व्हॅल्यू आहे, नमची व्हॅल्यू जी आहे ती असाइन होईल केला. तर इथे बघा तुमचा आन्सर काय येत आहे. आणि इथेच तुम्हाला कन्फ्युजन साठी ही कन्सेप्ट तुमची क्लिअर जर नसेल तर तुमचे जे 2 मार्क्स आहेत ते गेले समजा. इथेच तुम्हाला कन्फ्युज करण्यात येत असतं. बघा, जर का मी हा सेम ऑपरेटर
पोस्ट मध्ये वापरला ऍज अ पोस्ट तर काय होतं चेक करा. असा आन्सर किती आलं इथे पोस्ट वापरल्याच्या नंतर 1. 1. पण जर प्री वापरलं तर 2. येस. का याच्यामधला डिफरन्स तुम्हाला कळाला का की प्री मध्ये काय होतं आणि पोस्ट मध्ये काय होतं. पोस्ट मीन्स दॅट व्हॅल्यू विल बी ऍडेड आफ्टर दी असाइनमेंट ऑपरेशन and pre means that value add in that particular variable before the assignment operator. That's it. एवढाच याच्यामध्ये फरक असतो पण याचं जे रिझल्ट आहे ते चेंज होतात आणि हे तुम्हाला 4 ऑप्शन येतात. पर्टिक्युलर व्हॅल्यू आहे, ही व्हॅल्यू, ती व्हॅल्यू असं. तर इथे तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे की या दोघांमध्ये हा फरक आहे. दॅट इज सिनॅरिओ. कालचा जो क्वेश्चन होता लेट मी चेक की माझ्याकडे असायला पाहिजे तो जो क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये मी चेक करतोय तो क्वेश्चन मी डाउनलोड करतो. कालचा नाही आय गेस फ्रायडे किंवा थर्सडेचा असावा तो. मी चेक करत आहे तो क्वेश्चन. अजून थोडस कॉम्प्लेक्स करतो मी जाणून तोपर्यंत तो शोधून तुम्हाला देतो. तुम्ही तोपर्यंत हा सॉल्व्ह करून दाखवा मला. याच्यामध्ये इफ आणि लूपही वापरले जातात जे की आपण नंतर बघणारच आहोत जेव्हा तुमचं होईल तेव्हा लूप आणि नेक्स्ट स्टेटमेंट. INT J इक्वल टू कालचा क्वेश्चन जो होता असा क्वेश्चन होता तो INT स्टॅटिक INT काउंट. बघा कालचा जो क्वेश्चन होता ना असा तो क्वेश्चन होता काउंट अँड INT काउंट 0. कन्फ्युजन साठी 2 व्हेरिएबल घेतले होते त्याचंही मी तुम्हाला स्पेसिफाईड करतो काउंट देन दिस डॉट काउंट हा जो काउंट होता binary operator example dot count equal to count just सॉरी याला असं केलं होतं count equal to unary operator example dot count plus plus आणि हा जो काउंट आहे तो केला होता. हा एक सिंपल अशा पद्धतीचा होता. आता जो पर्पल कलर मध्ये तुम्हाला दिसत आहे तो बाहेरचा काउंट आहे आणि जो नॉर्मल व्हाईट मध्ये दिसत आहे तो आतमधला म्हणजे लोकल काउंट आहे. सो याचा आन्सर काय असेल कोण सांगू शकता. मी इथे जे आहे तो बाहेरचाच प्रिंट करायचा होता मला नॉर्मली. ठीक आहे लोकल वाला करूया. याचा आन्सर काय असू शकतो. खूप सोपं आहे पण कन्फ्युजन केलं जातं याच्यामध्ये. 5. 5. ओके तर मी लाईन बाय लाईन ना आता तुम्हाला डिबक करून दाखवणार आहे. लाईन बाय लाईन आन्सर नाही दाखवणार डिबक करून दाखवणार आहे. आणि डिबक कसं करतात हा ना असा जिथे आपल्याला आपला प्रोग्राम थांबवायचा. डिबगिंग मीन्स व्हॉट एक्झॅक्टली
की आपल्याला लाईन बाय लाईन कोड बघायचा आहे की काय चेंजेस होत आहेत कंपायलर मध्ये. इथे इथे मी ब्लॉक पॉइंट डिबग पॉइंट टाकला, इथे क्लिक करतो आणि डिबग करतो. मी ते डिबग केला आणि इथून तुमच्या समोर कन्सोल मध्ये जातोय. जस्ट इथे तुमचं स्टेप ओव्हर म्हणून दिलाय. मी नेक्स्ट स्टेप वर जातो. इथे खाली आला हा. इथे बघा तुमचा जो लोकल काउंट आहे हा किती आहे सध्या, किती दाखवतोय त्या पॉपअप मध्ये किंवा राईट साइडने? 0. 0 दाखवतोय. ओके, मी खालच्या लाईन वर आलो अजून. ओके ठीक आहे. आता इथे याचा काउंट किती दाखवतोय बघा, याचा काउंट किती झाला? 1. 1 झाला. ठीक आहे. देन मी लाईन नंबर इथे येतोय, तर हा जो काउंट आहे हा काउंट किती दाखवतोय? 4. 4 दाखवतोय. ओके ओके. अमय तुझं उत्तर का 5 आलं? कारण की तू हा प्लस प्लस कन्सिडर केला, पण आपला रूल sir. काय होता? रूल काय होता की अगोदर हे असाइनमेंट होणार, हे होणार नाही. तुझं 5 उत्तर तेव्हा आलं असतं जेव्हा प्री लागलं असेल. प्रे लावलं असतं तिथे, आणि इथेच आपले मार्क्स चालले जातात. ही कन्सेप्ट जी आहे, या कन्सेप्टमुळे 2 मार्क्स आपले चालले जातात आणि खूप सोपी आहे. याला मी ब्रेक करतो ऑपरेशनला. आता तुझं एक्सपेक्टेड आलं असतं. ठीक आहे. आणि रागीने तुमचं 1 याच्यामुळे आलं की तुम्ही काय एक्सपेक्ट केलं होतं की हा जो काउंट आहे हा लोकलचा काउंट आहे, आणि आपण इथे कन्सिडर नव्हतं केलं की हा काउंट जो आहे ना बाहेरचा, त्याची व्हॅल्यू 4 आपण 4 जी आहे ती आपण या लोकल मध्ये आपण टाकली होती ती व्हॅल्यू, त्याच्यामुळे. तर आपण याला डिबग करूया. लेट्स सी. आता आता याचा आन्सर 5 आलं. हे क्लिअर आहे सगळ्यांना? काही डाऊट आहे याच्यामध्ये? हो सर. ओके, तर असे ना अजून बरेचसे प्रोग्राम आहेत, पण कॉम्प्लेक्सिटी त्याची हाय असते. हाय इन द सेन्स म्हणायला हाय नाहीये, पण मी तुम्हाला अजून इफ एल्स आणि लूप नाही शिकवलं. कंडिशनल स्टेटमेंट तुमचं झाल्याच्या नंतर अजून ऑपरेटर तुमचं कम्प्लीट नाही झालं. हे फक्त युनरी ऑपरेटर झालेलं आहे. बायनरी ऑपरेटर आपण इव्हिनिंगला 7:30 ला आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करूया, कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करूया. बट कम्प्लीट आपण जबरदस्ती फोर्सफुली कम्प्लीट करणार नाही आहोत. जर तुम्हाला समजत असेल, जर तुम्ही म्हटलं की हो पुढचं घ्यायचं आहे, समजत आहे, तरच मी पुढचं घेणार आहे. मला सगळ्यांचा रिस्पॉन्स आणि सगळ्यांनी प्रॅक्टिकली केलेलं पाहिजे. दॅट्स इट. म्हणजे सगळ्यांना आलं तरच माझ्या शिकवण्याचा फायदा आहे. सो आज इव्हिनिंगला आपण कनेक्ट करणार आहोत आणि ट्राय करूया रेस्ट ऑफ द ऑपरेटर जे आहेत ते आपण फुलफिल करूया, जेणेकरून ते ऑपरेटर रिअल टाइम मध्ये तुम्ही यूज करू शकले पाहिजे. आणि रिअल टाइम एक्झाम्पलच आपण घेणार आहोत त्याच्यामध्ये. सो थँक्यू फॉर जॉईनिंग गाईज. 7:30 ला आपण कनेक्ट करणार आहोत. याच्यामध्ये कुणाला काही प्रश्न असतील तर मला विचारा.